नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय खोची तर भैरनाथ मंदिरात. इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ आज अजित पवार गटाकडून कुंभोज जिल्हा परिषदसाठी ऐश्वर्या पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर पंचायत समितीसाठी संभाजी पवार आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज खोचीच्या मंदिरात झाला आहे. आज आपल्या समोर आहेत अजय दादा. दादा नमस्ते. कुंभोज जिल्हा परिषदला चांगली रंगत आली असतानाच आपण एक मराठा लाख मराठाचं घोषवाक्य बाहेर काढलं आणि बघता बघता जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन घडतं. याबद्दल नेमकं आपण काय सांगाल? गेल्या वेळेला ओबीसीचं आरक्षण होतं कुंभोज मतदारसंघात. आता जनरलचं आरक्षण आहे. ज्याला ओबीसी आरक्षण होतं त्याला ओबीसीच्या उमेदवारांना आम्ही सगळ्यांनी त्याला आम्ही राबून संधी दिली होती, परंतु तिने दिलेला शब्द पाळला नाही आणि आम्हाला मदत करतो ह्याला आम्हाला तुम्ही मदत करा असा शब्द आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर दिला होता आणि या भागातील सगळ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून त्यांना आम्ही विजयी करून दिला होता. आणि ह्याला ज्याला आमची वेळ आली त्याला तिने फसवायचं राजकारण केलं. मग मला सांगा, मी आता जवळजवळ 10-12 वर्ष झालं आम्ही घरातच बसलेलो आहे. जनरलमध्ये आरक्षण आधीच 15-20 वर्षांनी येतंय. या भाजप सरकारनं जवळजवळ 9 वर्ष झालं निवडणुका लावलेल्या नाही. जनरलची संधी ज्यावेळेला येते त्यावेळेला जनरलच्या लोकांना संधी द्यायला पाहिजे. ही नेते मंडळी पैशाच्या जीवावर जे पैसेवान आहेत त्यांना तिकीट वाटली जातात. कामाचे किंवा प्रामाणिकपणा जे आपल्यावर कार्यकर्ते राहतात त्यांना संधी न देता तिकीट विकली जातात असं मला म्हणायचं आहे. गेले अनेक वर्ष आपण जनसुराजचे कट्टर समर्थक होतात. जनसुराज मधून आपण पदी भोगले. त्यानंतर मध्ये काही खटका उडला, आपण राजू बाबांच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय झालात आणि आता पुन्हा आपण राष्ट्रवादीची उमेदवार म्हणून निवडणूक लढताय. प्रत्येक वेळी आपल्याला अन्याय झालाय असं वाटत नाही का? अन्याय गेली. मी जनस्वराजची स्थापना झाल्या जनस्वराजमध्ये आम्ही सावकारांच्या सांगण्यावरून जनस्वराजमध्ये मी प्रवेश केला. मी आणि अरुण पाटील हे माझ्या बरोबर होते. आम्ही दोघांनी प्रवेश केला. 17 वर्ष पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो. त्यांनी संस्थेत आमच्या गटाला कुठेही स्थान दिलं नाही. संस्थेत आमच्या गटातलं कुठलेही एकही वर्ग नोकरीला घेतलं नाही. कार्यकर्त्यांची भावना अशी झाली की गेली 17 वर्ष आपण त्या पार्टीवर एकनिष्ठ असून आपल्या गोरगरीब पाठिंबाच्या जे कार्यकर्त्यांच्या घरात एखादा मुलगा जरी कामाला घेता येत नसेल तर त्या निष्ठेचा काय उपयोग सांगा. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात 11,000 मतदान सर्वसाधारण मराठा समाजाचं आहे. आपण सकाळपासून एक मराठा लाख मराठाची घोषवाक्य केल्या. या मतदारसंघातील जनतेला आपण काय संदेश द्याल? माझ्या आजोबाने हे मागं उभारलेलं भैरवनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. गावामध्ये हरिजन समाजाचं मंदिर बांधलेलं आहे. मुस्लिम समाजाचं मंदिर बांधलेलं आहे. गावाचा गावगाडा चालवत असताना माझे वडील बापसाहेब पाटील इथं आहेत. 20 वर्ष सरपंच होते. 20 वर्ष आम्ही गाव एकोप्याने आम्ही कायम राहिलेलो आहे. जातीपातीचं राजकारण मी कधी न करणारा कार्यकर्ता आहे. परंतु जर जनरल लोकांच्यावर अन्याय होत असेल तर आणि समाज एकवटत असेल तर त्यात काय चुकीचं नाही असं मला म्हणायचं आहे. मतदारांना काय आव्हान कराल? माझ्या मतदारांना मी एवढंच आवाहन करतो, गेली 25-26 वर्ष मी या समाजकारणात राजकारणात सक्रिय आहे. माझ्या 3 पिढ्या या ठिकाणी समाजकारण राजकारण करतात. माझी बायको ऐश्वर्या पाटील यांनी 5 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून या ठिकाणी काम केलेलं, अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि काम करत असताना फार मोठी कामं माझ्या हातून आणि माझ्या बायकोच्या हातून झालेली आहेत. उदाहरणार्थ, आमचा नदीवरचा नवीन पूल असो, 5 कोटी रुपये मंजूर करून आणायला अजय पाटलांना 20 गावांचा ठराव घेऊन फायली तयार करून ते पूल मंजूर करून घेतलं. पंतप्रधान सडक योजना कमिटी आणून दुधगाव ते वडगाव पर्यंत रस्ते त्याला जिल्हा मार्गातून राज्य मार्गात करून ते त्याला मंजुरी मोठे रस्ते झाले. या भैरवनाथाला येताना 2 साकव बांधलेले आहेत. लाठवड्यात 2 बरेच माया जायला अडचणी होत्या, साकव बांधलेले आहेत. माझ्या पत्नी ऐश्वर्या पाटील यांच्या फंडातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लाठवड्यात आम्ही फंड लावलेला. अशी कामं सांगायला गेली तर 1 तास पुरणार नाही. एवढी कामं मी गोरगरिबांची केल्यात. एका वेळेला 150 सायकली मुलींना वाटलेल्या आहेत. आणि एवढं काम असताना जर मला पक्ष तिकीट देत नसेल तर फार मोठा अन्याय आहे. मला शिंदे गटाची उमेदवारी देणार होते. यड्रावकर साहेब, दर्शन माने साहेबांनी मला बोलवून घेतलेलं की तुमच्यासारख्या कामाचा माणूस आमच्या पक्षात यावं म्हणून. परंतु सावकारांनी, मी आरोप करतोय, सावकारांनी वरचं पक्षाचं प्रेशर वापरून भाजपनं आणि सावकारांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जी उमेदवारी देणार होती ती आदल्या दिवशी कॅन्सल करायला लावली प्रेशर टाकून. कारण माहित आहे खासदारकीला आम्ही मदत केल्या, तुम्ही थांबा, हे प्रेशर त्यांचं कायमच आहे. मग कार्यकर्त्यांचं जायचं कोण आहे जरा? मान्य घराणे जे आम्ही 20-20 वर्ष मी एकनिष्ठ आहे. वडील माझे गेली, माझी वडिलांची पिढी गेली, माझी पिढी गेली. मान्य घराण्याची मी कायम एकनिष्ठ आहे.
त्यामुळे आम्ही शिंदे गटाकडे मागणी केली होती आणि तिने द्याय ठरलेलं, परंतु त्यांचीही काही चूक नाही. वरिष्ठांनी प्रेशर टाकल्यामुळे माझी उमेदवारी कॅन्सल केली. परंतु मुश्रीफ साहेबांनी मला बोलवून न्याय दिला. तुमच्यासारखा चांगला कार्यकर्ता आमच्या पार्टीवर या आणि काम करा असं त्यांनी मला सल्ला दिला. आणि संभाजीसारखा एक कामाचा माणूस माझ्या जोडीला आहे. संभाजी पवारांचं काम पण 75 वर्ष झाले त्या अण्णा आपल्या भागात काम करतात. मी कॉलेजला जाताना बघत होतो, रस्त्यावर खड्डे पडले तरी अण्णा ते पाठीनं उकरून ते खड्डे मुजवायचे. म्हणजे एवढं तळागाळात काम केलेले संभाजी पवार आहेत. त्यामुळे अमृत महोत्सवाची भेट हे मतदार त्यांना नक्की पंचायत समिती सदस्य म्हणून करणार आणि माझ्या मागच्या पिढीची कामाची दखल घेऊन माझी जनता आम्हाला नक्की विजय करणार एवढी मला खात्री आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्वाचा विषय एक तुम्हाला सांगायचा राहिला. या भाजपला आणि विनय कोरेंनी रामलिंग पाणी पुरवठा योजना म्हणून मंजूर केलेली आहे. हे आमच्या वारणाच्या नदीवरून धरणावरून तिने योजना मंजूर केल्या. हे आमच्या लाटवडे भादोली पासूनच्या कुंभोज पर्यंतच्या बोवाच्या वटाच्या कुठल्याही गावाला कुणाला विश्वासात न घेता तिने पाणी पुरवठा योजना मंजूर केली. जवळजवळ 30,000 एकरला तिने पाणी तिथं रामलीला नेणार आहेत. यांच्या जमिनी तिथं गोरगरिबांच्या घेऊन ठेवलेल्या आहेत. कवडीमोल दलानं तिने जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि इथलं पाणी शासनाच्या योजनेतून कुणाला विश्वासात न घेता रामलीला नेणार आहे. अजून वारणा पट्ट्यात आमच्या चांदोली धरणग्रस्त वसाहती आहेत, त्यांना पाणी पुरवठा गाव पाणी पुरवठा अजून पाणी प्यायला नाही. ती बिचारी गावं घरं दारं सगळी सोडून इथं आलेली आहेत. त्यांना अजून पाणी मिळालेलं नाही. गोरगरिबांच्या पाईपलाईन झालेल्या नाहीत परिस्थितीमुळं. अशी जवळजवळ 30,000 एकरला अजून पाणी आपल्या जमिनीनं मिळालेलं नाही. म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांचं गायरान गेलं, हा ज्यांचं गावठाण गेलं, त्या लोकांना अजून पाणी मिळालेलं नाही. आणि लाभ क्षेत्राच्या बाहेर जर 30,000 एकरला जर पाणी जात असलं तर ह्या नदीतला एक थेंब त्यांना पाणी आम्ही जाऊन देणार नाही असं ग्रामपंचायतचा ठराव पण झाला आहे. आणि ह्याला ताकद द्यायसाठी आम्हा दोघांना तुम्ही जनतेला आव्हान आहे, तुम्ही निवडून द्या तर पाणी थांबणार आहे. एवढंच मी सांगतो. जे जे शेतकरी संघटनेचे नेते म्हणून घेतात तिने या प्रश्नावर आवाज उठवलेला नाही. कुणीही लोकांनी प्रतिनिधींनी या प्रश्नावर आवाज उठवलेला नाही. तरी आम्हाला निवडून द्या, ताकद द्या. हे सगळे विषय थांबवायचे असतील, पाणी जर आपल्या नदीतनं बाहेर जायचं नसलं, कारण आत्ताच पाण्याची परिस्थिती अशी आहे की उन्हाळ्यात पाणी आम्हाला आत्ताच कमी पडतंय. मोटारी आमच्या परत खाली टाकलायला लागतात. एवढी अवस्था वाईट आहे. आणि जर 30,000 एकराला जर पाणी गेलं तर काय अवस्था होईल. आणि परत पूर्वीसारखी खड्डे काढून पाणी प्यायची पाहिजे. आपण अजय